गरिबांच्या घरासाठीची वाळू कुठं जाते? घरकुल लाभार्थ्यांचा एकच सवाल, हक्काची वाळू द्या, थांबवा हा काळा बाजार. देगलूर तालुक्यातील बागनटाकळी येथील माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गट अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष शेख मौला यांनी घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमानुसार वाळू मिळावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले. आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क. महसूल मंत्र्यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय अर्थात GR काढलेला असतानाही प्रत्यक्षात गरीब लाभार्थ्यांना रेती मिळत नाही अशी गंभीर तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण आणि शहरी घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी मर्यादित प्रमाणात वाळू देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एका लाभार्थ्यास साधारण 5 ब्रासपर्यंत वाळू मंजूर करण्याची प्रक्रिया राबवली जाते. मात्र देगलूर तालुक्यात गरीब कष्टकरी आणि घरकुल लाभार्थ्यांना वारंवार अर्ज, निवेदन आणि विनंत्या करूनही वाळू मिळत नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे मात्र रात्रीच्या अंधारात आणि भर दिवसा अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याचं चित्र दिसतंय. पैशाच्या जोरावर अवैध धंद्यांसाठी वाळू सहज उपलब्ध होते, पण शासनानं अधिकृत केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना मात्र रेती मिळत नाही. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत. सगरोळी घाटासह परिसरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप होत असताना प्रशासन मात्र शांत का? गरिबांच्या घरासाठीची वाळू नेमकी कोण अडवत आहे? घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी एखादा जबाबदार अधिकारी पुढे येणार का? असे अनेक प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत. शेख मौला यांची एकच मागणी आहे, गरीब कष्टकरी घरकुल लाभार्थ्यांना शासनानं मंजूर केलेली वाळू तात्काळ द्यावी. आता प्रशासन जागे होणार का, की गरिबांचे घर पुन्हा कागदावरच राहणार? गरिबांच्या घरासाठीची वाळू कुठं गायब होतीये? महसूल मंत्र्यांनी शासन निर्णय काढून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याचे आदेश दिले, मात्र वास्तव काय? रात्रीच्या अंधारात शेकडो टिप्पर वाळू घेऊन सीमाबाहेर जातात. अवैध धंदेवाल्यांना रेती सहज मिळते, पण गरीब कष्टकऱ्यांच्या घरासाठी मात्र प्रशासनाकडे उत्तर नाही. ग्रामीण असो वा शहरी भाग, घरकुल मंजूर झाले पण रेती अभावी हजारो स्वप्न अर्धवट पडली आहेत. आईवडिलांनी लेकरांसाठी उभं करायचं घर अजूनही कागदावरच आहे. वारंवार अर्ज, निवेदन, तक्रारी, विनंत्या सगळं करूनही प्रशासन झोपेतच. याच अन्यायाविरोधात शेख मौला यांचा एल्गार, गरिबांच्या हक्काची वाळू द्या, नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल. या आंदोलनाला विविध पक्ष व सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळतोय. गंगाधरजी भांगे भाजप सदस्य, अशोक पाटील शिवसेना शिंदे गट, आनंद राजुरे सरपंच, सचिन पाटील, आकाश कोकणे पाटील, विजय पाटील सरपंच, मल्लिकार्जुन कडलवार भ्रष्टाचार निर्मूलन तालुका अध्यक्ष, नामदेव पाटील थाडके जिल्हा युवा अध्यक्ष शिवसेना नांदेड. आता प्रश्न फक्त प्रत्येक गरीब लाभार्थ्यांच्या मनात, अवैध वाळू माफियांना रेती मिळते, मग शासनाच्या योजनेतील गरिबांना का नाही? हा लढा फक्त वाळूसाठी नाही, हा लढा गरिबांच्या हक्कासाठी आहे. प्रतिनिधी सय्यद समीर, जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड. देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज शेख मौला ते भाजप कार्यकर्ते आहेत आणि घरकुलच्या लाभार्थ्यांसाठी वाळू भेटावी यासाठी अनेक निवेदन देऊन सुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही शासनाने. याकरिता आज शेख मौला हे आज उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसले आहेत आणि आपण पाहू शकता की उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. अनेक कार्यकर्ते ते भेटलेले आहेत आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते, त्यांच्या शिवसेना पक्षाचे, शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नेमकं काय सांगाल की पाटील, आज शेख मौला पटेल लाभार्थ्यांच्या हक्काच्या रेतीसाठी, वाळूसाठी, लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी, वाळूसाठी उपोषणाला बसले आहेत आणि त्या 3रा दिवस आहे. हे आपल्या देशातले दुर्दैव आहे. जे लाभार्थीला रेती मिळणं गरजेचं आहे आणि मंत्र्यांनी देखील, महसूल मंत्र्यांनी देखील याचा पहिलं GR काढलेला आहे, तरी या खाली का टाळाटाळ करतात ते काय कळत नाही. अवैध धंद्यासाठी रेती मिळते आणि लाभार्थ्यासाठी मिळत नाही, हे आपलं दुर्दैव समजावं लागेल. उपोषण करण्याची जी पाळी आली ते येऊ नये आणि जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी त्वरित दखल घेऊन यांचे प्रश्न सोडवावे असे आम्ही शिंदे गटातर्फे विनंती करतो त्यांना. जसं की 3 महिन्यापासून वाळू चालू आहे. आज कर्नाटक परराज्यात अनेक गाड्या बिना नंबर प्लेट आणि ओव्हरलोड रेती जात आहेत, तरी सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना रेती भेटत नाही. खऱ्याची न्याय भेटण्यासाठी हे उपोषणकर्ते बसलेले आहेत. आज या ठिकाणी रेती अवैध धंदा चालू आहे. तहसीलदार साहेबांना आणि डेप्टी कलेक्टर साहेबांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नसल्यामुळे आमचे मित्र
त्यांनी उपोषणकर्ता बेमुदत उपोषणकर्ता बसलेले आहेत. त्यांनी तात्काळ दखल घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल शिंदे गटाकडून. आणि साहेब, नेमकं आपण पाहू शकता की देगलूरमध्ये आज अनेक वर्षापासून नागरिकांना ग्रामीण भागात तालुक्यात एकही लाभार्थ्यांना रेती एक ट्रॅक्टर सुद्धा भेटले नाहीत, अशी परिस्थिती देगलूरमध्ये आहे. तर म्हणजे सर्व गोष्टीला इथले सर्वस्वी अधिकारी वर्ग आणि जे कोणी म्हणजे लोकनेते म्हणतो आपण, त्याला म्हणजे सर्वस्वी जबाबदार आहेत. गरिबाचा वालीच कोणी सध्या देगलूर तालुक्यात राहिलेला नाही असं संपूर्ण चित्र दिसतंय. आज घरकुल खरं म्हणजे एप्रिल महिन्यापासून खरं म्हणजे बांधकाम सुरू व्हायला पाहिजे होतं घरकुलाला रेती देऊन, पण आता जून महिन्याच्या आता पावसाच्या सुरुवातीला जर तुम्ही टेंडर ओपन करून जर रेतीचा जर प्रश्न सोडत असाल तर काय उपयोग होणार आहे त्याचा? म्हणजे पुन्हा गेल्या वर्षी सारखी परिस्थिती तयार होईल आणि मग याच्यामध्ये गोरगरीब लोकांचं अतोनात नुकसान होणार आहे. गोरगरिबाचा कैवारी असा एखादा तरी अधिकारी तयार होईल का देगलूरसाठी? ही एक जनतेमध्ये चर्चा आहे. जनता सुद्धा मट्ट होऊन गेलेली आहे. किती तक्रारी करा, कोणी दखल घेत नाही. कलेक्टर ऑफिसकडे करा किंवा डेप्युटी कलेक्टर ऑफिसकडे करा, तहसीलदारकडे करा, कुठेही करा, कुठल्याही अधिकारी सुद्धा याच्याकडे बघायला तयार नाहीत. म्हणजे इतका मट्टपणा कशामुळे आलेला आहे की इथलं योग्य नेतृत्व जर कणखर राहिलं असतं तर कदाचित अधिकारी वर्ग सुद्धा कामाला लागले असते आणि गोरगरीब लोकांचे प्रश्न सुटलेले असते. खरं म्हणजे रेती हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गोरगरीब लोकांसाठी. बाहेरून रेती म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये पैसे घेऊन लोक नंबर 2च्या मार्गानं इथं वाटप चालू आहे आणि लोक घेत आहेत, मजबुरीने काही लोक घेत आहेत, पण गोरगरीब लोकांनी कुठून आणायचं एवढा मोठा पैसा? त्याच्यामुळे कळकळीची अशी आम्ही पक्षातर्फे पण नम्र विनंती करतो की बाबा गरीबाचं वाली कुणी तरी तयार व्हा. सगळे मोठ्या लोकांचे कामं कुठेही होतात, पैसा फेकली काम होते, पण गरीब लोकांसाठी कोणीतरी योगदान दिलं पाहिजे. त्यांचे आशीर्वाद घ्या, कळकळ घेऊ नका कोणाची. पैसा काय जास्त दिवस टिकणारा नाहीये तुमच्याकडं, अधिकारी असो किंवा नेते असो, कोणी का असं ना. कळकळीचा पैसा हा जास्त दिवस राहणार नाही, तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. गोरगरीब लोकांची कळकळ घेऊ नका, थोडं पुढाकाराने घ्या. आणि इथं जो कार्यकर्ता बसला 4 दिवस झाले, आज उपाशी तपाशी उन्हाचे दिवस आहे, ऊन कडक आहे, तरी खरं म्हणजे दिव्याखाली अंधार असो आपण असं ऐकतो. पण डेप्युटी कलेक्टर साहेबाच्याच बाजूला उपोषण चालू आहे, तरी तिथलाही कोणीही प्रतिनिधी येऊन दखल घ्यायला तयार नाही. म्हणजे किती म्हणजे दिव्याखाली अंधार म्हणल्यापेक्षा घनदाट अंधार आहे असं दिसू लागलेलं आहे. त्याच्यामुळे एकच विनंती आहे प्रशासनाला, जर म्हणजे याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय सांगाल की सरपंच साहेब, आज देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता ग्रामीण भागात सुद्धा आणि आपल्या देगलूर शहरामध्ये अनेक आज पाहू शकता 4 महिन्यापासून वाळू चालू आहे आणि सगळे घाटातून येत आहे. टेंडर घेतलेलं गुत्तर एकच आहे, परंतु सगळे घाटातून रेती आज कर्नाटकमध्ये जात आहे. रेतीचे ऑनलाईन होऊन सुद्धा 4 महिने होत आहे. रेती एक सुद्धा ट्रॅक्टर घरकुल योजनेसाठी भेटत नाही. घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना पैसे बी 1,20,000 मध्ये घर मुळवा सुद्धा होत नाही. तरी शासनाने याची दखल न घेता रेती उपलब्ध करून देतो म्हणून ऑनलाईन 3-4 महिने झालेले आहेत, तरी रेती एक ट्रॅक्टर सुद्धा कोणा घरकुल लाभार्थ्याला मिळाली नाही. यासाठी कलेक्टर आणि तहसीलदार यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन याचा काहीतरी मार्ग काढावा. शिवसेनेच्या वतीने आम्ही याला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो. आकाश कोकणे पाटील, आपण देगलूर शहरामध्ये अनेक सत्यासाठी अनेक लोकांचे अनेक आंदोलन केले, अनेक जागी आज पाठिंबा आहे, परंतु आपल्या देगलूर बिलोलीचे दुर्भाग्य म्हणावे की देगलूर बिलोलीचे आमदार सत्तेत असून भाजप सत्तेत असून देगलूरला वाळू भेटत नाही. मुख्य कारण आज आपल्या देगलूर बिलोलीचे आमदार त्यांनी याकडे लक्ष घालायला पाहिजे, याकडे बघायला पाहिजे. आणि त्यांचं लक्ष फक्त वेगळ्या भागामध्ये आहे आणि घरकुलधारकांसाठी रेती उपलब्ध नाही देगलूर तालुक्यात, आणि सर्व काही भागामध्ये घरकुलधारकांसाठीच रेती नाही. यासाठी काहीतरी उपाय काढून सर्वांना रेती कमी वेळ राहिलेला आहे, त्याच कमी वेळामध्ये रेती कसं उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष सर्व प्रशासकीय अधिकारी व आमदार व सर्व कार्यकर्ते आणि सर्व पक्षाचे सर्व अधिकारी यांनी कमी वेळात घरकुल धारकापर्यंत कसं रेती पोहोचायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे, ही माझ्यातर्फे विनंती आहे.
राहिलेच फक्त आता ते पावसाळा जवळजवळ येऊन ठेपलेला आहे. हा त्यासाठी आता काही दिवसानंतर पावसाळा सुरू झाल्यावर मग रेती पुन्हा लाभार्थ्यांना भेटणार नाही. कसं आहे, आता दिवस तर आपले गेलेलेच आहेत. आपण यापुढे पहिलं लक्ष घातलेलं नाहीत. पण आता जे काही आहे ते इथून सुधारणा केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी सर्व कमी वेळात सर्व लाभार्थ्यांपर्यंत कसं रेती पोहोचवलं पाहिजे याकडे लक्ष घालायला पाहिजे. आणि जर हे पावसाळा जरी गेला तर पुढच्या कालावधीमध्ये अजून टेंडर चालू ठेवून सर्व रेतीधारकांना रेती उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि पावसाळ्यामध्ये तेवढे काय घरं होत नाहीत, पण काही कालावधीनुसार त्यांना रेती उपलब्ध करून द्यावं ही माझ्यातर्फे विनंती. उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत. शेख मौला हे आज शिंदे गटाकडून आज ते एक सदस्य आहेत. ते एक काय सांगाल मौला भाई कि कितने दिन हुआ था निवेदन देके कि जो है लाभार्थी घरकुल के है उनको रेती दो, इसलिए कब से निवेदन किया आपने? मैं इससे पहले 29 तारीख चौथे महीने में निवेदन दिया. इससे पहले कलेक्टर साहब को दिया, तहसील ऑफिस में दिया, लेकिन इसका कोई भी रिप्लाई भी नहीं दिए, कोई दखल भी नहीं लिए. इसलिए मैं बाद में ये दखल नहीं दे रहे बोल के कुछ भी उसका कार्रवाई नहीं कर रहे बोल के फिर नाइलाज से उपोषण का निर्णय लेके यहाँ पर उपोषण के लिए बैठ गया. फिर भी बैठने के बाद भी 2 दिन से आज तीसरा दिन है, कोई रिप्लाई नहीं. एक तहसील ऑफिस से पत्र आया, लेकिन वो तो कुछ काम का नहीं. उसके अंदर ऐसा लिखा था कि वो जो कार्य रहती है वो घरकुल के लिए है, अब बाकी जो दूसरे हैं उनको लाल रहती, मतलब घरकुल को अलग दर्जा दे रहे, जो बाहर से जो ले रहे उनको अलग दर्जा, ऐसा उसके अंदर था. इसलिए मैं उसको डिनाई कर दिया कि वो एक्सेप्ट नहीं किया. इसलिए जब तक घरकुल धारक को जो है उनको लाल रहती और मिलती नहीं, तब तक मैं यहीं बैठने वाला हूँ, यहाँ से उठने वाला नहीं हूँ. ये मेरा निश्चय है. जैसा कि आप देखते हैं कि आज महसूल मंत्री बावनकुळे साहब जी ने भी एक कहा है कि घरकुल वालों को रेती पहले देना चाहिए. हाँ और जैसे कि आज बजट आ चुका है हाँ शासन की तरफ से घरकुल लाभार्थियों को जिसको प्रधानमंत्री आवास योजना के तहत हर जगह रवाया जा रहा है. हाँ लेकिन कुछ जनों को पैसे मिले लेकिन रेती नहीं मिले, वो भी अभी बांधकाम नहीं किया. हाँ, बहुत सारे रेती की वजह से काम ठप हो गया ना. अभी जो असल मुद्दा यह है कि इससे 15 दिन पहले क्यों दिया कि 15 दिन पहले अगर ये चालू कर देते रेती घरकुल की, तो उनको जो धूपकाला है वो टाइम पे मिल जाता था समर में, धूपकाले में. लेकिन अभी 15 दिन के बाद और बारिश होने के बाद जो खेड़े गांव रहते उसमें कच्चा रास्ता रहता, उसमें घर तक गाड़ी नहीं जाती. इसलिए और 4 महीने उनको घर बांधने के लिए वेट करना पड़ता. ये सरासर नाइंसाफी प्रशासन ने घरकुल वालों के साथ किया है. इसलिए प्रशासन और उनसे ऊपर के जो प्रशासन है उनकी कोई तो भी जिम्मेदारी लेते हुए जो अन्याय घरकुल वालों के ऊपर इन्होंने किया है उनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई करनी चाहिए. और इनका जो धंधा है वो पूरा बंद करते हुए पहले घरकुल लाभार्थी को उनको न्याय देना चाहिए. ये मेरी विशेष मांगनी है. कब तक चलेगा आपका उपोषण इस तरह? जब तक घरकुल का रेती नहीं मिलता, चालू नहीं होता, तब तक मैं उपोषण करने वाला हूँ. जसं की पाहू शकता आपण की आज कार्यकर्ते आहेत आज आणि पाहू शकता की ते माजी उपसरपंच सुद्धा आहेत बागन टाकडीचे. त्यांनी पहिले निवेदन दिलेलं आहे तहसील उपजिल्हा कार्यालय येथे. त्यांची मागणी आज होत नाही, परंतु गोरगरिबाचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी आज आमरण उपोषण बसले आहेत. आणि उपोषणचा आज त्यांचा 4था दिवस आहे. नेमकं करून प्रशासन याच्यावर लक्ष घालावे यासाठी शिंदे गटाकडून अनेक कार्यकर्ते, भांगे सर आहेत, सरपंच आहेत, आकाश सोपले पाटील आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे वजरगाचे सरपंच आहेत, अनेक आज शिंदे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने आज शेख मौला यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभे आहेत. त्यांची मागणी रास आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु प्रशासनाने यांच्यावर लक्ष घालून त्वरित आज घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी ही त्यांची मागणी आहे. देगलूर शहरावर सय्यद समीर, दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क देगलूर, कॅमेरामॅन सलमानसह सय्यद समीर, देगलूर, नांदेड.